पुन्हा एकदा महाकालच्या कृपेने 9 पिल्ल चालले नवीन घरी. जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आवाड. पोल्ट्रीचं काम उरकून आपण आलो घरी, तर आपल्याकडे आले एकदम गोलूमोलू असे रॉट व्हीलर. कुणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर कॉल करा. त्यानंतर आपल्याकडे आज मोकार धिंगाणा झाला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला धिंगाणा काय झाला आहे तर पहिले 2 चालले महाकालचे धागे बांधून, एक चाललंय मुंबईला आणि दुसरं चाललंय श्रीगोंद्याला. मुंबईचं पिल्लू घेतलं आपल्या सांगलीचे मित्र धीरज भाऊ माने यांनी. तर घरी येऊन बघतो तर आणखी गर्दी. तर यांचं म्हणणं होतं की आम्हाला एकदम टॉप क्वालिटीचं पिल्लू द्या. तर आपले PSI साहेब होते, त्यांनी घेतलंय ब्लॅक जर्मन शेपर्ड. नाशिकच्या पाहुण्यांचं केलंय स्वागत चिटुक पिटुकली. त्यांनी घेतलंय आपल्याकडे गोलूमोलू लॅब्राडॉर. मग काय महाकालचा धागा काढला, बांधला गळ्यात, त्यांनी केला हाय बाय आणि तिथनं गेले ते डायरेक्ट आपल्या पेट शॉपवर. तर पेट शॉपवर त्यांनी अशी खूप सारी खरेदी केली. ते उरकून आलो आपण घरी, कारण आपल्याला डॉबरमॅन द्यायचा होता नाशिकसाठी. तर मग काय काढला महाकालचा धागा, बांधला त्याच्या गळ्यात, टाकलं त्याला बास्केटमध्ये, कारण तो चालला आता नाशिकला. तर ते सुद्धा आपल्या पेट शॉपवर गेले होते. त्यांनी खूप सारी अशी शॉपिंग केली आहे त्याच्या पिल्लासाठी. तर आपल्याकडे आज मोकार गर्दी होती. आणखी एक जर्मन शेपर्डची फिमेल चालली येवल्याला. मग काय काढला महाकालचा धागा, बांधले तिच्या गळ्यात. ते होताच आपल्याला द्यायचं होतं आणखी एक जर्मन शेपर्ड धुळ्यासाठी. मग महाकालचा धागा काढला, बांधला तिच्या गळ्यामध्ये आणि ती चालली धुळ्याला. मग तिथनं थेट आपण गेलो बास्केट आणायला, कारण आपल्या गेल्या होत्या बास्केट सगळ्या संपून. तर भैया भाईने टाकला एकदम कवळीमध्ये सगळ्या बास्केट आणि आलोय आपण घरी, कारण आपल्याला लॅब्राडॉर द्यायचा होता मुंबईसाठी. मग काय महाकालचा धागा बांधला त्याच्या गळ्यामध्ये आणि लॅब्राडॉर निघाला मुंबईला. तर भाऊ आता काय पुढंच करणार. त्यानंतर ही रॉट व्हीलरची फिमेल पपी पण द्यायची होती आपल्याला नाशिकसाठी. तिला देखील केलं रेडी आणि चाललो आपण तिला नाशिकला द्यायला. मग काय घरी आलो तर ही जर्मन शेपर्ड द्यायची होती आपल्याला कोपरगावमध्ये. मग मम्मीने बांधला तिला धागा आणि ती चालली आता तिच्या फॉरेव्हर होमसाठी. पप्पा आज होते रिलॅक्स, त्यामुळं बाहेर येऊन बसले. टुकटुकचं म्हणणं होते पप्पा मला मांडीवर घ्या. आपले सगळे भाई लोक जमा झाले होते. त्यांचं म्हणणं होतं की 10Kचं सेलिब्रेशन करूया ऋषी भाऊ. मग काय ऋषी भाऊ कामातच एवढं होतं की ते काही जमलंच नाही. त्यामुळं आपण उद्या करणारे सेलिब्रेशन. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.